नमस्कार, माझे नाव संस्कृती पायल अंकुश खेळसे. मी UKG वर्गाची विद्यार्थिनी. मी आज तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही बोलू इच्छिते. महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कोणी येण्यागेऱ्यांनी नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरपुराशालीने. तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्याच्या टाफानं आणि शायराच्या नफानं. आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. बुजला छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, त्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही. जो आतंक आहे सागरा समान, तो छत्र म्हणजे आवाजा सन्मान, तो त्या सूर्याची शान. मराठी भारतला धगधगता स्वाभिमान आणि काही जाई सावी या द्विजन शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवा राज्याचं पहिलं स्थान असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर, महाराजा अधिराज श्रीवंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हट्टाच्या धाकावर, बंदुकीच्या जोरावर आणि हट्टाच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हट्टाच्या धाकाशिवाय मी इथल्याच वाद चालला. वाघाप्रमाणे जगायला शिकवणार मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत, तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे जिजाऊच्या संस्कारांचा, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा, जिजाऊच्या संस्काराचा, शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्याचा, दीनदलितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा, आता दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज माझ्या बर्दबावळ्यांचा महाराष्ट्र, जिगरबाज माझ्या बर्दबावळ्यांचा महाराष्ट्र. आणि ह्याच महाराष्ट्राच्या मातीत 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्याच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरांनी इतिहास घडविला. त्यांची प्रत्येक ऐकलेली गोष्ट आपल्या मनात ठासून बघली आहे, आणि याचाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावा असं वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात येत होते, तेव्हा तेथे एक बेलवाडी नावाचं गाव होतं. तेथे एक छोटासा किल्ला होता. वल्लभ देसाईची ठाणेदारी तिने राहत होती. दादाजींना वाटले जाता जाता हा गड घेऊन जावा. दादाजींनी थोडं तिडकं साईड गोळा केलं, जमिनीवर चाल करून गेले, परंतु आता मात्र वल्लभजींनी चिकाटीची तिने त्यांच्यावर प्रहार केला. तेथे बावळाचा पराभव झाला. दादाजींना वाटले की एका बाईच्या हातून बावळाचं पराभव होणे शक्य नाही, तर दादाजींनी अजून साईड गोळा केलं आणि ते पुन्हा वल्लभावर तुटून पडले, परंतु आता मात्र वल्लभाचा पराभव झाला. तेव्हा दादाजींनी ठरवलं की आता वल्लभाला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे उभे करायचे. दादाजी वल्लभला कैद करत असताना वल्लभ आत गेली आणि ती आपल्या ताड्या बाळाला घेऊन बाहेर आली. जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे दरबारात उभे केले, तेव्हा तिला वाटले जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो, तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. आणि तेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक झाली आणि म्हणाली, राजा, मी तुमची गुन्हेगार आहे. राजा, जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, पण यामध्ये माझ्या छोट्या बाळाचा काही दोष नाही. आणि हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मितस्त केलं. त्यांनी चिंगडीचा इशारा केला
चिकडीचा आत गेला. तो दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वल्लभाच्या मुलाला उचललं आणि मांडीवर ठेवलं. त्या दुधाच्या वाटीतून त्या बाळाला दूध पाजलं. त्या दुधाच्या वाटीतून त्या चमच्याने त्या बाळाला दूध पाजलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना, तो आमचा भाचा आहे. अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात आणि कोण भाऊ आपल्या बहिणीचं राज्य भडकवून घेतो. अहो दादाजी, या बहिणीचं राज्य घ्यायचं असतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. आणि अशा त्या काळातही शिवरायांनी त्या वल्लभ देसाई राज्य तर तिला परत तर केलंच, पण त्या अगोदरही तिला बागडी चोळी देऊन तिला तिच्या घरी सुखरूपपणे पोहोचलेलं. म्हणूनच मला असं वाटतं की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही, आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणून जगाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकावे. आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावा असं वाटतं. एकदा इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारला. तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहाल बघायचं की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं? तर इटलीचे पंतप्रधान म्हणाले, तुझं प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहालही नको आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको. माझ्या देशाच्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, तर राजाचा रायगड मला बघायचा आहे. आणि तेव्हा सर्व गाईस त्यांना घेऊन रायगड बघण्यासाठी. म्हणून मला असं वाटतं, आजी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला मला एवढंच सांगावं असं वाटतं, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण या तुझ्या नजरेची धार आहे. अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण या तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा तू वार आहे. अगं भगव्याची रक्षणे तू, स्वराज्याची तू मेघ आहे. अगं भगव्याची रक्षणे तू, स्वराज्याची तू मेघ आहे. दुबळी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊची लेक आहे, तू जिजाऊची लेक. काय पुढं चुकलं. कस काय? ते इटलीचे पंतप्रधान झालं ते राहिलं. झालं ते जगाच्या पाठीवर राहिलं ना, म्हणून ते याच्या आधी. त्याला काय नव्हतं, कुठं म्हणलं तरी चालतं. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात आणि तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही कुठून आले आहात, तर त्याला आम्ही पाडायला सांगा. त्यांनी वरदानही लाजवलं आणि आलेल्या वरदानला देखील जगायला शिकवलं. आता छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आलो आहोत. म्हणूनच मला असं वाटतं की ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. अहो ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते, मी शुभाचा बावळा आहे, मी शुभाचा बावळा. जाता जाता मला एवढंच मला असं वाटतं, देवाकडे फूल मागितलं तर देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला. परंतु जेव्हा देवाकडेच देव मागितला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. तर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.